दर्शनी आला रो पद्मनाभ नाम जोडी गेला पद्मनाभ जोडी गेला संपुष्ट हृदय पेठी करुणी कोटी करुणी कोटी करुणी कोटी पाठविला हरी जेने हृदय मंदिरी त्याची सरली हिरदार झाला चपल व्यापार हरियाला हटा आणि मग कैसी भय चिंता कशाने होईल संत दर्शनी आला ही पदवी ज्ञानाला आहे माणसाला नाही आणि इथे आता माणसं संत झाले आणि म्हणून कळत नाही जे माणसं संत झाले त्याच्याविषयी एक दृष्टांत सांगतो भजन करा एका गावामध्ये मोठं गाव होतं 50 रिटायर झाले होते नोकरी करून आणि पारावर बसत होते आणि ज्येष्ठ महिना संपत आला होता तेव्हा सगळ्यांची मीटिंग भरली की आपल्याला घरी सासरवास आहे तर आपण दिंडी काढू म्हणे मग ठराव पास झाला काढली दिंडी अठराचं पांगळ्याचं तांब्या बिंब्या सगळं बरोबर घेतो निघाले ज्ञान बा तुकाराम 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 दिंडी जेव्हा गेली एका गावाजवळ तिथं अन्नदाता रस्त्यावरच होता वा 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 आज काय आपलं नशीब दिंडीचे दर्शन झालं चला पाहुणे माझ्याकडे जेवायला मग असा चौक होता असे वटे होते आणि मग बंगला होता यांना त्या वट्यावर बसवलं आणि घरात गेला ताईला सांगितलं तू स्वयंपाकाला जात काही सामान कमी आहे ते मी घेऊन येतो ताईनं पाहिलं 12 दूने 24 12 36 12 चौक 48 12 25 60 12 सेकंद 22 27 12 96 100 एकाला 2 भाकरी नाही का एकाला 50 बेल्ट केली 50ला एकाला 2 भाकरी म्हणजे 100 भाकरी करावं लागते विचार केला कधी करणार मग तिने काय केलं नाटक केलं थोडं मुसळ घेतलं आणि एक दोर घेतला आणि त्या कोपऱ्यात आणून ठेवला लागली रडायला आता कसं करू कसं काय करू द्या कोणतं रक्षण करी दिंडीचा जो प्रमुख होता तो म्हणे काय झालं तू म्हणलं काय सांगावं आता काय तू म्हणलं ते पाहिलं का ते मुसळ आणि ते दोर त्या दोराने बांधतो त्या मुसळने ठोकतो आता येईल तुम्हाला ठोकणारे मला लढू येतो यांनी पिशा भेटल्या ज्ञान बा तुकाराम 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 ज्ञान बा तुकाराम
रस्ता असा होता, गावाच्या पुढे निघालं का आस्था, परत आस्था, परत आस्था, परत आस्था, परत आस्था, परत आस्था. त्या टोकाला पोचले होते. आले, काय रे? अहो ते म्हणे ते मुसळ तरच पाहिजे. मी म्हणलं त्यानं एवढ्यान घ्या. ते म्हणे आम्हाला नाही घ्यायचं. मग आम्ही चाललो. ते गेले, मग मी काय करू? त्याने ते मुसळ आणि ते ढोर हातात घेतला. त्याने दिंडी मोडून टाकली. असे दिंड्या काढणारे लय, असे दिंड्या काढणारे लय. दिंडी पळून मोडून टाकले. वळा पळत फिरले आणि तिकडे तिकडे गेले. असे संत आणि असे दिंड्या काढणारे. उद्या मनोज जोशीला सांगतो मी, तुम्ही एक हुकूम काढा, जेवढे मालकरी आहेत महाराष्ट्रामधले तेवढे ना फाशी द्यायचं. मला वाटलं करा मालकरी आहेत पण मीच राहील. विषय आणि प्रयोजन समजणं अवघड नाही. गडपड कशा करता आहे? सुखा करता. सुख आहे नाही. सुख पाचा जवळ पारे, सुख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, पाचा जवळ पारे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी आठवण, मानी संताचे वचन, संताचे वचन, मानी संताचे धरी धरी आठवण, मानी संताचे वचन. पण संत पाहिजे बर का. वचन करणारे गंज आहेत. काही उपयोग नाही त्याचा. चांगला विचार केला तर. सांगा मग आता इथं विषय आणि प्रयोजन, गरज आहे सुखाची. सुख आणि देवाजवळ, देव आणि तुम्ही एक आहात. एक आहात ही गोष्ट का कळत नाही तर रीत सांगितली जात नाही. रीत सांगितली गेली तर बाहुबळे आखले भावाचा विषय आहे. भाव बोलायचा नाही. पौर्णिमेचा चंद्र उगवला, समुद्राला अजून भरती येते, याला भाव म्हणतात. आणि रानात गेले लेकरू घरी आहे, तिला तिथे कळतं लेकरू रडतं. पण 9 महिने भरायला पाहिजे. चिंध्या गोंधळ नाही जमणार. चिंध्या गोंधळला गंधे. चांगला विचार केला तर बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी म्हणून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली धावा, झाली संध्या कंदे माझा गेला, राम व्रत घटला, राम व्रत घटला, माझा गेला,
सरली हेरदार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता. सांगणारे गंज आहे बाबा 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 पाहिजे 15 डांबडीचे 16 गंज आहे. हे सांगणारे जाऊ द्या गल्ली बोळातले. मागचं एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो. कौरव पांडवाच्या कुळामध्ये भीष्माचार्य लय प्रतिज्ञेचा होता, भयंकर प्रतिज्ञेचा होता. पण द्रौपदीच्या बाबतीत दुर्योधनाकडे तुकड बाबू होता आणि पोटावारी होता. द्रौपदीच्या बाबतीत पांडव हरले, वनवासाला जाणार. भीष्माचार्य सांगू लागला न्यायाच्या गोष्टी. द्रौपदीने ऐकल्यानंतर तिला हसू आलं. त्याने पाहिलं तुम्ही का हसले? तुम्हाला काही नाही ज्याची हसले त्याची काहीतरी आहे सांगा. म्हणजे सांगते. मग ती अशी उभी राहिली का हो तुम्ही सांगताय बरोबर आहे, तुम्ही वंदनीय पूजनीय सगळं बरोबर आहे, पण एक आठवण करून देऊ का? म्हणजे काय? मला भर सभेमध्ये दुःशासनाने आणलं आणि माझ्या पातळाला हात घातला तेव्हा तुम्ही माझ्या पुढे बसले होते ना. मग तेव्हा अक्कल कुठे गेली होती सांगायची? हा केलं का संरक्षण? कोणी केलं? गल्ली बोळातले करणार नाही. तू का म्हणे तुला सोडविना, तू का म्हणे तुला सोडविना, एक छत्रपाणी वाजून अवतार जरी झाले तरी संतांना शरण जावं लागलं. चांगला विचार केला तर कसं जावं लागलं? त्याने माफी मागितली, बाई मी त्याचं अन्न खात होतो, माझं चुकलं, मला माफ कर. चांगला विचार केला तर संत वीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती जाई. तुकोबारा उत्तर प्रदेश मध्ये निघाले दिंडी घेऊन. चालले रस्त्यानं एक शेतकरी जमिनीची पूजा करत होता. तर म्हणले काय करता? तर म्हणले जमिनीची पूजा करतो, सर्वात मोठी आहे म्हणे मी, तिच्यामुळे सगळं चालतं बोलतं, मी ती पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणे जमीन नाही मोठी आहे. पृथ्वी काय की बडी, पृथ्वी काय की बडी, वो तो शेषे के माथे पे कड़ी. आता शेष मोठा का पृथ्वी मोठी? मग शेष मोठा. मग शेष की पूजा करेंगे. शेष काय का बड़ा, शेष काय का बड़ा, वो तो महादेव के गले में पड़ा, महादेव की पूजा करेंगे. अरे महादेव काय का बड़ा, महादेव काय का बड़ा, हाँ वो तो मंदिर पे खड़ा, फिर नंदी की पूजा करेगा. नंदी काय का बड़ा, नंदी काय का बड़ा, वो तो कैलाश पर्वत पे खड़ा, कैलाश पर्वत की पूजा करेगा. कैलाश पर्वत काय का बड़ा, वो रावण ने 3 बार उखड़ा. फिर रावण की पूजा करेगा. रावण काय का बड़ा, रावण काय का बड़ा, वो तो वाली का बगल में का कीड़ा. वाली की पूजा करेगा. वाली काय का बड़ा, वाली काय का बड़ा, वो तो राम ने एक बाण से उखाड़ा. राम की पूजा करेगा. राम काय का बड़ा, राम काय का बड़ा, वो तो वशिष्ठों के चरणों में पड़ा. जनता वीणा प्राप्ति नाही.
मस्तक चराने हे विकास मस्तक चराने हे विकास संत नदी आणि चंदन संताने सरिता गेले पैसा पारी चंदनाने लाभलेला चंदनाने संत नदी आणि चंदन संताने सरिता केले तैच्या परी झाले नाही गेले तैच्या परी चंदनाने बोरी व्यापलेल्या कानाटा पर्जन्यवृष्टी कुठून होते समुद्रातून समुद्राचं पाणी प्यायला योग्य का अयोग्य योग्य बी नाही ना अयोग्य बी नाही स्वतंत्र आहे तेच पाणी तुम्हाला कसं मिळतं ज्ञान स्वतंत्र आहे पण ते ज्ञान कसं मिळतं जसं पाणी ढगामार्फत मिळतं तसे ज्ञान संतामार्फत मिळतं न विचारी हागणदारी आणि संत किती उदार बाबा आताचे आहेत का आताचे म्हणतात यांची काय लय की यांना काय ज्ञान सांगतात तुम्ही आता कीर्तनात सांगायला लावलं तुझ्या ज्ञानाची पुंगळी करून तुझ्याच गुंडर घालून घे देवा अरे वानराला ज्ञान सांगितले नेसवण्यासारखे माणसं का नाही तर यांना रीत माहिती नाही संत बनवतात चंदन आपल्यासारखं बोरीचे बाबरीचे झाडं आतून चंदन बनवतो चांगला विचार करायचा नदी गटार गंगेची मिळाली आणि तेही गंगारूप पुढे गेले समुद्राला गेले का रस्त्यात राहिले संतांच्या संघटने पुढे गेले देव झाले आणि आता म्हणे देव होणं काय साधी गोष्ट आहे का मग देव होणं साधी गोष्ट काय अवघड आहे तो पहिलाच देव आहे देव होण्याची गरज नाही हरी रूप झाले जाणले हरी रूप झाले जाणले
दयाघर आहे. माझा अनुभव सांगतो. मी शाळेत जायचो, आईला म्हणायचं मला दूध भाकर दे. आई म्हणायची भाकर चुरगाड. मग भाकर चुरून ताट दिलं, आईच्या मडक्याजवळ जायची, ती साय तिकडे ते मी म्हणलं साय दे, मिळणार नाही तुला. मी गल्लीत गेलो आणि एवढा दगड घेतला. म्हणलं साय देते का आणि दगड? ते म्हणले 8 दिवस घे. नाही देखो खुदा डरे, 8 दिवस घे म्हणे. म्हणजे आईनं सुद्धा मला जुदा भाव केला ना. संत जुदा भाव करतात, करतात. आता संत आहेत का? आहेत संत? नाही. सगळ्या मागाच्या अवलादी आहे, संत नाहीचे. संत नाहीये, संत नाहीच आहे. चांगला विचार केला तर. आता